श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जी स्त्री रोज घरात मिठाचा दिवा लावते तिच्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो. मित्रांनो, ज्या घरात रोज मिठाचा दिवा लावला जातो तिथे लक्ष्मीचाच वास होतो. मिठाचा दिवा देवी लक्ष्मीला आकर्षित करणारा असा एक गुप्त उपाय आहे. काही घरात पैसा जणू वाहत्या नदीसारखा येतो, तर काही घरात कितीही मेहनत केली तरी पैसा टिकत नाही. काही घरं सतत आनंदी दिसतात, तर काही घरं रोज वाद, तणाव, अडचणींना भरलेली असतात. हे सगळं का होतं? आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असं गुप्त रहस्य जे शतकानुशतक ऋषीमुनींनी पाळलं, पण काळाच्या ओघात हरवून गेलं. आणि ते म्हणजे मिठाचा दिवा आणि लक्ष्मीप्राप्तीचं गूढ रहस्य. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुम्हाला मिळेल लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्याचा सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग. आपल्या पुराणांमध्ये लक्ष्मी देवी ही फक्त संपत्तीची देवी नाही, तर ती 7 गुणांची प्रतीक आहे. शांती, प्रेम, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, सद्भावना आणि यश. लक्ष्मीचं खरं रूप म्हणजे शुद्ध स्पंदनं, एक अशी ऊर्जा जी त्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता, भक्ती आणि सकारात्मकता असते. देवीला जिथे शुद्ध कंपनं जाणवतात तिथे ती स्थायी वास करते, आणि जिथे कलह, तणाव, मत्सर, ईर्ष्या आणि नकारात्मकता असते तिथून ती निघून जाते. म्हणूनच मित्रांनो, आपल्या जुन्या पिढ्यांमध्ये मीठ हे लक्ष्मीला प्रिय मानलं गेलं आहे, कारण मीठ हे पृथ्वी तत्वाशी जोडलेलं आहे आणि ते नकारात्मक ऊर्जेला शोषून घेण्याची क्षमता ठेवतं. म्हणतात ना, ज्या घरात मीठ शुद्ध राहते तिथे मनोभावाने लक्ष्मी येते. मिठाला संस्कृतमध्ये म्हणतात सौम्यरत्न. याचा अर्थ असा, रत्न जे दिसतं साधं पण त्यात अपार शक्ती असते. मीठ हे ऊर्जा संतुलक आहे. ते वातावरणातील नकारात्मक कंपने शोषून घेतं आणि त्यांना निष्प्रभ करतं. म्हणूनच अनेक संस्कृतींमध्ये मीठ शुद्धीकरणासाठी वापरलं जातं. मंदिरांमध्ये मीठ कधीही आत नेलं जात नाही, कारण ते बाहेरची नकारात्मक ऊर्जा खेचतं. तर घरात दर आठवड्याला मिठाच्या पाण्याने पुसणं हे प्राचीन उपायांपैकी एक आहे. वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलं आहे की ज्या घरात मिठाचा दिवा रोज संध्याकाळी लावला जातो तिथे काळोख नाही टिकत आणि लक्ष्मी स्वतः त्या घरात प्रवेश करते. मित्रांनो, आता जाणून घेऊया मिठाचा दिवा म्हणजे नेमकं काय आणि तो लावायचा कसा. मिठाचा दिवा तयार करण्याची पद्धत. साधारण एक मध्यम आकाराचा काचेचा वाडगा घ्या. त्यात साधारण अर्धा कप समुद्री मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट हे भरा. आता त्यात एक लहान कापसाची वात ठेवा. त्या वातीला थोडंसं तूप किंवा सरसो तेल लावा आणि दिवा पेटवा. हा दिवा तुम्ही संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच सायंकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत लावायचा. आणि हा कुठे लावायचा, तर घराच्या पूर्व दिशेला किंवा मुख्य दरवाजाजवळ. जर दरवाजाजवळ ठेवणं शक्य नसेल तर पूजा, देवघर किंवा हॉलच्या पूर्व बाजूला. हा दिवा लावताना लक्षात ठेवा, कधीही तो बाथरूम किंवा स्वयंपाकघरात लावू नका. हे ठिकाणं ऊर्जेचं संतुलन बिघडवतात. दिवा लावताना म्हणायचं ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. हा मंत्र लक्ष्मी देवीला आवडतो, तिचा प्रिय आहे. जेव्हा हा दिवा पेटतो तेव्हा मीठ हवेतील नकारात्मक आयन्स शोषून घेतं आणि वातावरणात सकारात्मक कंपनं निर्माण करतं. हा दिवा म्हणजे लहानसं ऊर्जा केंद्र. तुम्ही लक्षात घ्याल, पहिल्याच आठवड्यात घरातील वातावरण हलकं वाटू लागतं. घरातील भांडणं, मनातील चिडचिड कमी होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक शांती दिसते. हा दिवा रोज पेटवण्याने घरातील काळी ऊर्जा, दृष्ट तणाव आणि पैशांची अडथळे कमी होतात आणि लक्ष्मीचा स्थायी निवास त्या घरात होतो. मिठाचा दिवा हा फक्त एक धार्मिक विधी नाही, तो एक ऊर्जा म्हणजेच एक उपचार, एनर्जी हिलिंग आहे. आता आपण पाहूया लक्ष्मीचरण आणि मिठाचं एकमेकांशी असलेलं अद्भुत नातं, जे घराला समृद्धतेकडे नेणारं आहे. आपल्या घरात देवी लक्ष्मी
येते तेव्हा ती चरण म्हणजे पाऊलखुण सोडते असं म्हटलं गेलं आहे. पण त्या पाऊलखुणा फक्त शोभेच्या नाहीत, त्या ऊर्जेचं प्रतीक आहेत. जेव्हा आपण दरवाजाच्या आतल्या बाजूला पूर्व दिशेला किंवा घराच्या मुख्य कोपऱ्यात लक्ष्मीचरण ठेवतो तेव्हा त्या प्रतिकात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. जर त्या ठिकाणी मिठाचा दिवा लावला तर त्या ऊर्जेला चुंबकासारखं आकर्षण मिळतं. लक्ष्मीचरण म्हणजे धन आणि सौभाग्याची स्पंदनं. जर मिठाचा दिवा म्हणजे त्या स्पंदनांना शुद्ध ठेवणारा रक्षक. म्हणून लक्ष्मीचरण ठेवताना हे नक्की करा. त्या ठिकाणाची दररोजची स्वच्छता करा. त्याजवळ सुगंधी अगरबत्ती किंवा चंदन आणि धूप लावा आणि त्याच ठिकाणी रोज मिठाचा दिवा लावा. हे केल्यावर त्या घरात लक्ष्मीचा स्थायी निवास होतो. मीठ हे फक्त चव वाढवत नाही, तर ते पृथ्वी आणि जलतत्वाचं संतुलन राखतं. मीठ हवेतील आर्द्रता खेचतं, त्याचबरोबर धूळ, बुरशी आणि जडवायू शोषून घेतं. म्हणूनच जिथे मीठ असतं तिथे वातावरण हलकं आणि प्रसन्न होतं. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन तिला पृथ्वी तत्वात विलीन करतं. म्हणजेच तुमच्या घरात जी काळी ऊर्जा, दुष्ट ऊर्जा, मत्सर, वाईट विचार येत असतील ते सगळं मीठ हे शोषून घेत असतं. म्हणूनच मिठाचा दिवा म्हणजे घरातला ऊर्जेचा व्हॅक्यूम क्लीनर. त्यामुळे तो रोज लावला तर लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग आपोआपच खुलतात आणि लक्ष्मीदेवी त्या घरात राहत नाही जिथे सतत भांडणं, नाराजी, तणाव, गोंधळ किंवा आवाज असतो. नकारात्मकतेचीही काही लक्षणं असतात, जसं की सकाळी उठल्यावर मन कंटाळवाणं वाटणं, घरात वारंवार वस्तू पडणं, फुटणं, दिवा अचानक विझणं, पाणी सांडणं, अन्न खराब होणं आणि मुख्य म्हणजे पैशाचा प्रवाह थांबणं. जर ही लक्षणं तुमच्या घरात दिसत असतील तर समजा ऊर्जेचं संतुलन बिघडलं आहे आणि तिथेच मिठाचा दिवा मदतीला येतो. आता पाहूया काही सोपे आणि प्रभावी उपाय जे प्रत्येक स्त्री सहजपणे करू शकते आणि परिणामसुद्धा लगेच दिसतात. घरातील प्रत्येक खोलीत एक छोटा काचेचा बाऊल ठेवा. त्यात थोडं समुद्री मीठ भरा आणि हे बाऊल तुम्ही खास करून या ठिकाणी ठेवा: स्वयंपाकघरात गॅसजवळ, बेडरूमच्या कोपऱ्यात आणि हॉलच्या पूर्व बाजूला. प्रत्येक रविवारी ते मीठ टाकून म्हणजे बदलून द्या आणि नवीन मीठ भरा. हे मीठ प्रत्येक खोलीत सगळी नकारात्मक ऊर्जा खेचतं. बदलताना जुनं मीठ नळातून किंवा जमिनीत टाकू नका. ते कचऱ्यात गुंडाळून बाहेर टाका, कारण त्यात शोषलेली नकारात्मक ऊर्जा असते. आठवड्यातून एकदा स्नान करताना एका बादलीत थोडं मीठ टाका. हे स्नान तुमच्या ऑराचा शुद्धीकरण करतं. यामुळे शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न राहतं आणि चिडचिड कमी होते. कधीकधी घरात जडपणा वाटत असेल तर एक लिंबू कापून त्यात थोडं मीठ ठेवा आणि मुख्य दरवाजाजवळ ठेवा. सकाळी ते बदलून टाका. हे उपाय घरातील दुष्ट आणि मत्सराची ऊर्जा ताबडतोब शोषून घेतात. दर शुक्रवारी संध्याकाळी तुपाचा दिवा आणि मिठाचा दिवा दोन्ही एकत्र लावा. तुपाचा दिवा देवीस अर्पण करा आणि मिठाचा दिवा घरासाठी लावा. हा संयोग धनप्राप्ती आणि शांतीचं द्वार उघडतो. दिवा लावताना दररोज म्हणायचं: ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्ये नमः. हा मंत्र मिठाच्या ऊर्जेला सक्रिय करतो. हा मंत्र 11 वेळा म्हणा आणि लक्ष्मी चरणासमोर नमस्कार करा. तुमच्या मनात जेही अभिप्रेत आहे, पैसा, शांती, आनंद, आरोग्य, ते हळूहळू तुमच्याकडे येऊ लागतं. दिवा नेहमी संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे 6:30 ते 7:30 या दरम्यान लावा. तो जळत असताना लक्ष्मी मंत्र म्हणत राहा. दिवा विझल्यानंतर मीठ दुसऱ्या दिवशी बदलू नका. तो 3 दिवसांनी बदला. पण जर दिवा काळपट झाला, मीठ ओलसर झालं किंवा बुरशी आली तर ते लगेच बदलून टाका.
मीठ टाकताना म्हणायचं, दृष्ट ऊर्जे निघून जा. लक्ष्मी मातेचा वास राहो. मीठ हा फक्त अन्नाचा घटक नाही, तो घरातील ऊर्जा शुद्ध करणारा देवी वरदान सदृश द्रव्य आहे. ज्या घरात मिठाचा दिवा रोज लावला जातो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी निवास होतो, कारण ती जागा आता नकारात्मक राहिलेली नाही, तर ती प्रकाशमय झालेली असते, शांती आणि प्रेमाने भरलेली असते आणि घरातील अडथळे पहा कसे आपोआपच दूर होतात. मित्रांनो, माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.